नमस्कार. किमतीचं राजकारण या महत्त्वाच्या विषयावरती आज जाणून घेणार आहोत. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लसीकरणामुळे कोरोनाची साखळी तुटू शकते. सध्या देशात एका बाजूला कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावरती वाढत असताना दुसऱ्या बाजूला लसीकरणही जोरात सुरू आहे. लसीकरणाबरोबरच लसींच्या किमती हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा. कारण लस बनवणाऱ्या कंपन्या केंद्र आणि राज्याला वेगवेगळ्या दरानं लसी विकतात. कोवॅक्सिन आणि कोविशिल्डची किंमत केंद्रासाठी एकच आहे, मात्र राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी या दोन्हींचे दर वेगवेगळे आहेत. लसींच्या किमतींबाबत दाखल जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्टानं नकार दिलाय. लसींच्या किमतीचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाहीये, तर हा देशपातळीवरील मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुमोटो अंतर्गत दखल घेतल्यानंतर आता कोरोना संदर्भात कोणत्याही नव्या याचिकेवर हायकोर्टामध्ये सुनावणी होणार नाही आहे हे देखील स्पष्ट आहे. बरं, नुकतंच 1 मे पासून लागू झालेल्या नवीन धोरणानंतर खासगी रुग्णालयातही लस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पण खासगी रुग्णालयात 250 रुपयांपासून सुरू झालेल्या लसींच्या किमतीत आता 5 ते 6 पटीनं वाढ झाली आहे. भारतामधील कोणत्याही खासगी हॉस्पिटलमध्ये लसीची किंमत ही 700 ते 1500 रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे इतर देशांच्या तुलनेत देखील ही सर्वाधिक किंमत आहे. जर आपण एखाद्या खासगी रुग्णालयातून कोविशिल्ड लस घेण्याचा विचार करतोय तर आपल्याला प्रति डोस 700 ते 900 रुपये खर्च करावे लागतील. तर कोवॅक्सिन लसीची किंमत प्रति डोस 1250 रुपये ते 1500 रुपये इतकी आहे. बरं, कोविशिल्ड या लसीचं उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करताय, तर कोवॅक्सिन लसीची निर्मिती भारत बायोटेक कडून केली जाते. नव्यानं भारतात मान्यता मिळालेली रशियाची स्पुटनिक लस 995 रुपयांना मिळणार आहे. कोरोना लसीसाठी किती पैसे द्यावे लागणार हे तुम्ही कोणती कोरोना लस कुठे घेताय यावर देखील अवलंबून असणार आहे. बरं, सरकारी रुग्णालय आणि खासगी रुग्णालय या दोन्हींसाठी कोरोना लसीसाठी मोजाव्या लागणाऱ्या किमती या मात्र वेगवेगळ्या. त्याच्यात तफावत पाहायला मिळते. कोविशिल्ड वॅक्सिन राज्य सरकारला 400 रुपयांना आणि खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना मिळते आहे. ही किंमत पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 मे पासून लागू होणार आहे असं जे सांगण्यात आलं होतं. त्यानंतर या किमती ज्या आहेत त्या बाजारामध्ये आपल्याला थेटपणे पाहायला मिळू लागलेल्या आहेत. त्यानंतर आता आपल्यासोबत याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक जाणून घेण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ अविनाश भोंडवे आहेत आणि त्याचबरोबर FDAचे माजी आयुक्त महेश झगडे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दोन्ही मान्यवरांचं मी या चर्चासत्रामध्ये या क्षणाला स्वागत करतो. सुरुवात जी आहे ती डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्यापासून करूयात. डॉक्टर अविनाश, सध्याच्या काळामध्ये कोरोनावरती जोपर्यंत संशोधन सुरू आहे त्याचबरोबर त्याचा प्रसार रोखण्यासाठी का होईना लसीकरण हे अतिशय महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं. मात्र लसीकरणासंदर्भामध्ये होत गेलेल्या अनेक घडामोडी पाहिल्या तर आज सर्वसामान्यांना खरोखरच लसीकरण करून घेणं हे सोपं उरलेलं आहे का? कारण राज्य असेल, देश असेल, सगळ्यात मोठी समस्या आहे की लसींचा होणारा तुटवडा, दुसरीकडे त्यासाठी लागलेल्या रांगा. आणि जर एखाद्याला खरोखर लसीकरणाची अत्यंत आवश्यकता असेल तर बाजारात असलेल्या या 3 लसींच्या बाबतीमध्ये बोलत असताना वेगवेगळ्या किमती हे सगळ्यात मोठं आव्हान आहे सर्वसामान्यांसमोर. डॉक्टर अविनाश. विशालजी, तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे. आज करोनापासून जर आपल्याला जगाला आणि सर्व मानवांना मुक्त करायचं असेल तर लसीकरण एवढा एकच उपाय आपल्या हातात आहे. आणि भारताचं लसीकरण आपण पाहिलं तर पहिल्यापासूनच यामध्ये नियोजनाचा खूप अभाव आहे आणि त्यामुळं खूप गोंधळ आहे. लसीचा तुटवडा आणि त्याची निर्मिती, त्याचं सप्लाय चेन याबद्दल तर खूप मोठा गोंधळ आहे. पण त्याचबरोबर किमतीचा जो काही फेरफार केलेला आहे त्यामध्ये मात्र निश्चितच गोंधळ आहे. आणि त्यामध्ये मी असं म्हणेन की नियोजनाचा अभाव आणि आपल्याला कुठल्या दिशेने जायचंय, आपल्याला संपूर्ण देशाला करोनामुक्त करायचं, संपूर्ण देशाला लसीकृत करायचंय, हा दृष्टिकोन त्यामध्ये दिसत नाहीये. एक लक्षात घ्या की अन्न, वस्त्र आणि निवारा, शिक्षण याप्रमाणे आरोग्य हा सुद्धा भारतीय नागरिकाचा हक्क आहे. त्याच्यामुळे सर्व नागरिकांना ही लस मोफतच मिळायला हवी होती. आणि त्याप्रमाणे आत्ता हे जे केलं की काही काळापर्यंत ही लस सर्वांना 150 रुपयाला मिळत होती. परंतु त्यानंतर जी जाहीर झाले त्याप्रमाणे 1 मे पासून ही लस केंद्र सरकारला 150 रुपयालाच, राज्य सरकारला थोड्या वेगळ्या दरांनी आणि खासगी हॉस्पिटलना अजूनच खूप चढ्या भावाने देण्याचं ठरवलं गेलं. हे एक खूप मोठी चुकीची गोष्ट आहे. आपल्याकडं एक असा जो काही कायदा आहे, आपण जर पाहिलं, 1-2 गोष्टी आहेत की आपल्याकडं कुठलंही औषध ज्यावेळेला ते लाईफ सेव्हिंग ड्रग असतं त्यावेळेला सरकार किंवा FDA त्याच्यावर किमतीचं नियंत्रण घालतं. अशा अनेक औषधं आज सर्वांना योग्य दरामध्ये मिळतात.
आणि बरोबर. त्याप्रमाणे याच्यावर नियंत्रण घालून ते ₹150 किंवा त्याहीपेक्षा स्वस्त या पद्धतीने उपलब्ध करायला हवं होतं. दुसरी गोष्ट, ही लस संपूर्णपणे केंद्र सरकारने विकत घेऊन सर्व राज्य सरकारना देशभर द्यायला हवी होती. कारण यामध्ये मला एक चांगलं आठवतंय की यावर्षीच्या केंद्रीय अंदाजपत्रकामध्ये 35,000 कोटी रुपये हे लसीकरणासाठी राखून ठेवलेले होते. हो. मग यासाठी यामध्ये साधारणतः 125 कोटी लोकांचं लसीकरण झालं असतं. आज आपल्यापुढं जे काही लसीकरणाचे आकडे आहेत ते केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याच्या साईटवर जर आपण पाहिलं तर 117 कोटी लोकांचं लसीकरणाचा आकडा दिलेला आहे करायचं म्हणून. तर त्या सगळ्यांची सोय ह्या 35,000 कोटीमध्ये झाली असती. परंतु या सगळ्यामध्ये एक प्रकारचा नियोजनाचा अभाव, एक प्रकारचा दिशेचा अभाव हे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकाचा किंवा कुठल्याही नागरिकाची नक्कीच यामध्ये ससे ओलपट होत आहे. आणि हा जो वाढीव दर आहे, कोवॅक्सिनची किंमत ₹1,200 खाजगी हॉस्पिटलना किंवा सरकारला राज्य सरकारला ₹250-300 हा सुद्धा एक प्रकारचा ह्या लसीकरणाचा वेग कमी करणारी आणि लोकांमध्ये निरुत्साह निर्माण करणारी गोष्ट ठरू शकते. खरंय खरंय. एफडीएचे माजी आयुक्त महेश झगडे देखील आपल्याबरोबर या चर्चासत्रामध्ये. डॉक्टर अविनाश यांनी सविस्तरपणे सांगितलं की कशा प्रकारे या किमती, त्याचबरोबर जगण्याचा अधिकार प्रत्येकाला असताना महेशजी कुठेतरी लसीकरणाच्या बाबतीमध्ये भारताचं असलेलं धोरण आणि लसीकरणाच्या बाबतीमध्ये जर विचार करायला गेलो आपण तर लसींच्या अनियंत्रित किमती यासाठी कोण कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतंय? म्हणजे राज्य सरकारसाठी, केंद्र सरकारसाठी वेगळ्या ज्या आहेत त्या किमती त्यांच्याकडून आकारल्या जाताना दिसतात. सर्वसामान्यांच्या खिशावरती मात्र पुन्हा एकदा जो आहे तो डल्ला मारला जात असल्याचं दिसतंय. त्यामुळे कुठेतरी संशय निर्माण होतो की किमतीचं राजकारण सुरू झालंय. महेशजी, मी खरं म्हणजे की डॉक्टर अविनाशजींच्या बरोबर 100% हे आहे आणि मला जे काही म्हणायचं होतं त्याच्यातले बहुतांश गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि मी खूप दिवसापासून सांगतोय की या देशाला कोविड लसीची पॉलिसी आहे का, नीती आहे का, धोरण आहे का? तर याच्यामध्ये खरं म्हणजे मी की प्रसार माध्यमामधून सुद्धा, सोशल मीडियावरून सुद्धा, ट्विटरवरून केंद्रीय सचिवांनी ही जे धोरण आहे ते जाहीर करावं. हे धोरण काय फार मोठं नसतं की या देशाची लोकसंख्या काय आहे, ते कुठल्या लोकांना आपण लसी देणार आहोत आणि किती डोसेस लागणार आहेत आणि त्याच्यासाठी किती खर्च येणार आहे आणि ते कोण खरेदी करणार आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे आणि किती पिरियडमध्ये आपण ते करणार आहोत. आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जसं डॉक्टरांनी सांगितलं की याच्यामध्ये हे जर कोविडवरती जर आपल्याला खरंच विजय मिळवायचा असेल तर लसीशिवाय पर्याय नाही आहे, हे वस्तुस्थिती आहे. आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये जिथे हाहाकार उडाला होता त्यांनी सगळ्यात जास्त लक्ष कुठे पुरवलं असेल तर लसीकरणावरती आणि त्यांच्या स्वतः 1/3 लोकांना त्यांनी लस हे केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही देशामध्ये की आता फक्त लसीवरती लक्ष दिलं जातं. याच्यामध्ये लसीकरणाच्या बाबतीमध्ये झाले काय की आपण तहान लागली की विहीर खोदण्यासारखा प्रकार आहे. खरं म्हणजे की ज्यावेळेस लसीचं संशोधन सुरू झालं होतं आणि जग माहीत नव्हतं की लस येईल की नाही आहे. एड्सवरती 30 वर्षानंतरही अजून लस आलेली नाही आहे, पण सुदैवाने फार अल्पावधीत याच्यावरती लस आपल्याला मिळालेल्या आहेत. ज्यावेळेस लस अंतिम टप्प्यामध्ये येत होती किंवा लसीचं डेव्हलपकरण करणं होतं त्यावेळेसच खरं म्हणजे की शासनाने, विशेषतः केंद्र शासनाने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे होती. आणि आपल्या देशाला किती डोसेस आहेत, समजा 2 डोस लागणार असेल तर 140 कोटी लोकसंख्या धरून त्यातले ब्रेकेज धरून 10 डोस तेवढे आपण सेक्युअर करायला पाहिजे होते. ते कसे सेक्युअर करायला पाहिजे होते की मल्टीलॅटरल किंवा बायोलॅटरल ॲग्रीमेंट त्या कंपन्यांच्या बरोबर करून 14 कंपन्या त्याच्यावरती संशोधन करत होत्या, त्यापैकी 7 कंपन्या प्रोडक्शनमध्ये आलेल्या आहेत. आणि जगामध्ये मग ते गावी तुमचा प्रोजेक्ट आला असेल किंवा कोवॅक्स प्रोजेक्ट आला असेल आणि WHO ते हे करत आहे. त्यामुळे कुठेतरी मला वाटतं की ब्युरोक्रेसी किंवा प्रशासन हे पॉलिटिकल लिडरशिपला सांगण्यामध्ये चुकलं की आपल्याला खरं म्हणजे की ज्यावेळेस लसीवरती यश मिळायला लागलं होतं त्यावेळेसच हे सगळे 100% डोसेस भारताला जुलै ऑगस्टपर्यंत सगळे मिळतील या पद्धतीने ते सोर्स करायला पाहिजे. आपण जर आता आकडेवारी जर बघितली तर याच्यामध्ये 1200 कोटीच्या डोसेसचं प्रोडक्शनची कॅपॅसिटी तशी आता काही दिवसामध्ये येणार आहे 2021च्या एंडपर्यंत किंवा 22पर्यंत. त्यापैकी भारताला किती मिळालेले आहेत, सिक्युअर किती केले आहेत कराराप्रमाणे कुणालाही काही माहिती नाही. त्यामुळे मग या देशांनी पहिल्याने की आपण ते कशी खरेदी करणार आहोत, खरेदी करताना खरं म्हणजे की ते सेंट्रल पद्धतीनेच व्हायला पाहिजे. ते काही भारतामध्ये होत नाही आहे, जागतिक पातळीवर होतं. आणि जागतिक पातळीवरती करताना मग पंजाब विरुद्ध महाराष्ट्र, महाराष्ट्र विरुद्ध ओरिसा, ओरिसा विरुद्ध UP असं टेंडर नाही चालत. आता काही महानगरपालिका करायला लागल्यात. हे खरं म्हणजे की हा पोरखेळ चालू आहे. हे केवळ सेंट्रली इंटरनॅशनल एजन्सीजच्या बरोबर राहून गावी आणि कोवॅक्सच्या प्रोग्रामच्या बरोबर जाऊन WHOच्या माध्यमातून आणि आता जे नवीन करार होत आहेत
की जिथे कुठे काही देशांना त्या लसीज कमी लागणार आहेत, जसं मी परवा सांगितलं की सेशल्स देशामध्ये जास्त लसीचा थोडा छोटा देश आहे, पण असं बघून आपल्याला ती लस पहिल्याने उपलब्ध करावी लागेल. नंबर 1. उपलब्धच नसेल तर मग त्यात खरं म्हणजे की हे जे दराच्या बाबतीत झालं त्याला काही अर्थ नाही. दुसरं, दराच्या बाबतीमध्ये जसं डॉक्टरांनी सांगितलं की हा खरं म्हणजे की हा सगळ्या लसी ह्या 100% फ्रीच देण्यात आल्या पाहिजे. आपल्याकडे देशामध्ये ही काही जी महामारी जी आलेली आहे, हे पॅन्डेमिक जे आलेलं आहे, हा देश खरं म्हणजे की अतिशय भयानक परिस्थितीतून चालला असल्यामुळे सगळा खर्च याच्यावरती गेला पाहिजे. त्यामुळे कोणालाही लस ही असं नाही की विकत घ्यावी लागणार नाही, असं केलं पाहिजे. नंबर 3, जर तुम्हाला करायचं असेल तर नॅशनल लिस्ट ऑफ एसेन्शियल मेडिसिन ही एक असं सगळ्या जगामध्ये असते. आपल्या देशाची 400 औषधांची लिस्ट आहे की जे एसेन्शियल मेडिसिन्स असतात, गरजेची औषधं असतात, त्याच्यावरती शासन नियंत्रण आणतं. त्याच्या आपल्याकडे नॅशनल फार्मा प्राइसिंग ऑथॉरिटी आहे आणि ती कार्यरत असते कायमस्वरूपी. तर त्यांनी खरं म्हणजे की एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट खाली याच्यावरती नियंत्रण आणू शकतात. हे आजपर्यंत का होत नाही, मलाही पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे मग मी जाहीररित्या समाज माध्यमामधून केंद्रीय आरोग्य सचिवांना प्रश्न केला आहे की याच्यावरती तुम्ही जाहीर करा की राज्यांनी काय करायचं आहे, महापालिकांनी काय करायचं आणि केंद्राने काय करायचं. हे जर असं झालं नाहीये तर जगामध्ये सगळे देश खरं म्हणजे की वॅक्सिनेशन झालेलं असेल आणि आपण कुठेतरी अंधारात चचपडत राहिलेलो असू. खरोखर अंधारात चाचपडण्याची वेळ येऊ नये एवढीच खरं तर आपल्याला अपेक्षा आहे. डॉक्टर अविनाश भोंडवे, मी आपल्याकडे येतो. जसं महेश झगडे सरांनी देखील काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले की प्राइसिंगवरती कुठेतरी कंट्रोल असणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 150 रुपये 250 रुपये ऐकलेली किंमत आणि आज मात्र 1000च्या वर जाऊन पोहोचलेली किंमत, 4 ते 5 पटीनं ज्यावेळेला एखादी किंमत वाढते त्यावेळेला सर्वसामान्यांना जगण्याचा अधिकार आहे का? कारण ज्यावेळेला लसीकरणासंदर्भातही आपण बघतोय की ऑनलाईन पद्धतीनं आपलं रजिस्ट्रेशन करा आणि त्यानंतरच आपण त्या ठिकाणी जायला हवं. अनेकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतरही अनेकांना आजपर्यंत लसीकरणाला जाता आलेलं नाही आहे. पहिला डोस, दुसरा डोस असेल, नंतर वयोमर्यादा आणि त्याच्या केलेल्या ज्या आतापर्यंतच्या आपण कॅटेगरीज आहेत त्या पण बघितल्या. त्यामुळे अनेकांपर्यंत लसीकरण जे आहे ते योग्य पद्धतीनं होत नसल्याचं स्पष्टपणे दिसत असताना देखील मात्र सर्वसामान्यांना जर 1000 आणि 1200 आणि 1500 रुपये मोजावे लागणार असतील तर लसीकरण खरोखर शक्य होईल का? त्याचप्रमाणे आधार कार्ड घेऊन जाणं असेल. अनेक जण आहेत की ज्यांच्याकडे आज साधा स्वतःचा पत्ता नाही आहे, आधार कार्ड सुद्धा नाही आहे, रस्त्यावरचं जगणं ज्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांना लसीकरण भारतात होणार नाही का डॉक्टर अविनाश? अगदी बरोबर आहे. परिस्थिती अशी आहे की आज केंद्र सरकारने याच्यावर नको इतकं नियंत्रण पहिल्यापासून ठेवलेलं आहे. मुळामध्ये रजिस्ट्रेशनची गरजच नाही. मी मागेही आपल्याशी बोललो होतो की यामध्ये आपण डॉक्टरांनी दिल्यानंतर ते अपलोड करू शकतात नावं. यामध्ये लसीकरणाची गरज नाही. यापूर्वी भारतामध्ये अनेक लसीकरण मोहिमा राष्ट्रीय योजना म्हणून झालेल्या आहेत. पोलिओची असेल, खूप पूर्वी देवीची झाली, किंवा इव्हन इतरही राष्ट्रीय कार्यक्रम आपण राबवत असतो. त्यामध्ये कुठंही आधी नोंदवा आणि मग हे करा असं करता येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आज आपण म्हणलं की त्याच्यावर नियंत्रण आणायलाच हवं होतं किमतीचं, पण अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची तुम्हाला नाव लागत नाही. तुम्ही फक्त नाव सांगायचं, तुम्हाला लस मिळते आणि मोफत लस मिळते. अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशामध्ये सुद्धा मोफत लसीकरण. आज एकच फक्त अजून गोष्ट तुम्हाला सांगतो की भारतामध्ये एक देश एक लस या पद्धतीने करायला हवं होतं. आज जे कोविशिल्ड बद्दल चाललंय त्याच्यामध्ये फसलेलं अर्थकारण आहे. कोविशिल्ड ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस आहे. त्यांची ॲस्ट्राझेनिका बरोबर त्यांचे करार आहेत आणि त्यामुळं इथं बनलेल्या लसीपैकी 80% लस ही बाहेरच्या देशांना द्यावी लागत होती. त्यामध्ये भारताची 20%च भाग होता. त्यामुळं आधीचं जे उत्पादन होतं ते आपल्याला बऱ्याचदा परदेशी पाठवावं लागलं. त्यामध्ये विनाकारण सरकारने हाही हे केला की भारत सगळ्या जगाला लस पुरवतोय, परंतु तसं नसून फक्त कोवॅक्सिनवरच जर आपण लक्ष केंद्रित केलं असतं आणि त्याचं उत्पादन आपण डिसेंबर पासून किंवा ऑक्टोबर पासूनच त्याच्याकडे लक्ष दिलं असतं तर ही लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याची योजना करता आली असती आणि ती सर्वांना मोफत देण्याची योजना करता आली असती. कारण कोवॅक्सिन ही पूर्णपणे भारतीय लस आहे. अजूनही 1-2 लसी येत आहेत. इव्हन कोवॅक्सिनचीच भारत बायोटेकची एक नेझल वॅक्सिन सुद्धा येत आहे. भारत बायोटेकनी आता लहान मुलांसाठी सुद्धा लस आणायचं ठरवलंय. तर या सर्व लसींबाबत एकच धोरण असावं, एकाच किमतीला ती सर्वत्र मिळावी, या पद्धतीचं धोरण इथून पुढे तरी आखलं पाहिजे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की मीडिया आणि जे काही इतर गोष्टी आहेत त्याप्रमाणे पॉलिटिकल लॉबिंग करून ह्या पद्धतीच्या गोष्टी होतील. यामध्ये सर्वसामान्य माणसांनी किती आरडाओरडा केला
तरी काही होणार नाही अशी एकूण परिस्थिती आज तरी दिसते. आज नक्कीच. प्रत्येक मात्र माणसाला भारताला कुठेतरी जे ते नियंत्रण ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर धोरण असणं गरजेचं आहे. किमतीचं राजकारण होऊ नये यासाठी आपण काय करायला हवं? डॉक्टर अविनाश भोंडवे आणि त्याचबरोबर महेश झगडे सर यांच्याबरोबर आपली चर्चा सुरू राहील. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या संपूर्ण देशभरामध्ये गाजावाजा केला जातोय तो लसीकरणासंदर्भातला. मात्र मुळात लसीच उपलब्ध नसताना लसीकरणावरून तर राजकारण आणि त्याचबरोबर किमतीवरून राजकारण जे सुरू झालेलं आहे, सर्वसामान्यांनी कुणाकडे पाहावं हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक जाणून घेण्यासाठी डॉक्टर अविनाश भोंडवे आरोग्य तज्ज्ञ आणि महेश झगडे जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पुन्हा एकदा महेशजी, मगाशी आपण म्हणालात आणि डॉक्टर अविनाशजी देखील त्या गोष्टीवरती जोर देऊन आहेत, आणि ते म्हणजे कुठलं तरी एक महत्त्वपूर्ण धोरण जे आहे ते निश्चित करायला हवं. आज संपूर्ण देशभरामध्ये जगभरात अशी ख्याती पसरवली गेली की संपूर्ण जगाला लसीकरण जे आहे किंवा लसी ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त भारताकडून उपलब्ध केल्या जातील. मात्र आज आपल्याला लसी आयात करण्याची वेळ आलेली आहे. धोरण निश्चिती नसल्यामुळेच अशा प्रकारचा गैरसमज जो आहे तो पसरवला गेला का? दुसरीकडे 150 आणि 250 रुपयांना मिळणारी लस ज्यावेळेला 1000 रुपयांच्या वरपर्यंत जाते, याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी असलेलं धोरण आखण्याची वेळ आलेली आहे. आणि ही धोरण आखण्याची जबाबदारी कुणी स्वीकारावी? 4 ते 5 पट किमती आज का द्याव्या? एका कुटुंबात जर 5 ते 10 माणसं असतील तर त्याच कुटुंबाला 1000 रुपये कमीत कमी जरी किंमत धरली तरी आज 10,000 रुपयांचा खर्च येणार आहे एका वेळच्या लसीकरणासाठी. पुन्हा एकदा दुसऱ्या डोससाठी जर खर्च करावा लागणार असेल तर या खर्चाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार का उचलताना दिसून येत नाहीये? मोफत लसीसाठी वर्ष 2 वर्ष थांबणं हे भारताला परवडण्यासारखं आहे का महेशजी? ते खरं म्हणजे की मी पुन्हा सांगतो की आता जो फोकस पाहिजे की आपण संपूर्ण इकॉनॉमी आता डिस्टर्ब झालेली आहे, रोजगार गेलेले आहेत आणि लोकांच्या मध्ये मृत्यू तो होतायचा तो मुद्दा फारच भयानक आहे. अशा परिस्थितीमध्ये मग आपण लसीवरती खर्च करायचा नाही तर कशावरती खर्च करायचा? खरं म्हणजे की जो खर्च आहे तो नंबर 1 प्रायोरिटीचा खर्च जो आहे तो कितीही आला, म्हणजे काय यापूर्वी समजा आपण लसी फ्री दिल्या की नाही दिल्या हा मुद्दा जरी गौण ठरला आणि त्या दिलेल्याच आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता काय करायचं आहे. आणि घटनेने तसं सांगितलेलं आहे की देशातील लोकांचं आरोग्य जे आहे ती शासनाची जबाबदारी आहे. आता लोकांच्याकडून जर पैसे घेऊन जर द्यायचं असेल तर मला वाटतं की हे खरं म्हणजे की कुठेतरी चुकतंय. आणि मग या देशातले जे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, यांचा मला कुठे काहीच दिसत नाही. कुठेच कोणीच काही सगळे गप्प आहेत. छोटी मोठी गोष्ट कुठे झाली तर मग तिथे लगेच त्याचे आवाज सुरू करणारे लोक आता कुठेच मला देशामध्ये कुठेही आवाज असा दिसत नाही. मग हे लोकप्रतिनिधी आहेत का? खरं म्हणजे की लोकप्रतिनिधीचा दबाव शासनावरती असा पाहिजे की तुम्ही खरं म्हणजे की लस सेक्युअर करा. एका शॉर्ट पिरियडमध्ये लसी कशा आणायच्या आहेत ते तुम्ही बघा. तुमच्याकडे फार सिनियर ऑफिसर आहेत, तुमच्याकडे एवढा पॅराफर्नेली आहे, त्यांच्यावर तुम्ही एवढा मोठा खर्च करता पगारावरती, असे लोक आहेत, त्यांना तुम्ही कामाला लावा आणि ह्या लसी आम्हाला सेक्युअर करून द्या, लसीचा साठा पुढे असं बघा. दुसरं की हे फ्री करण्याच्या दृष्टीने तुम्ही बाकीचे सगळे थांबवा. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, खर्च जे आहेत ते सगळे थांबवा आणि केवळ याच्यावरती आणि याच्यावरती म्हणून एक राष्ट्रीय आणीबाणी आहे, जीवाचं रक्षण करण्याची आणीबाणी आहे, त्यामुळे ते केलं पाहिजे. आता तिसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये की किमतीच्या बाबतीमध्ये आपण पुन्हा किमतीच्या बाबतीमध्ये म्हणतो. किमती जे आहे त्या फार्माच्या ज्या किमती असतात त्या किमती कोण ठरवतात? ते फार्मास्युटिकल कंपनीज ठरवतात. त्याच्यामध्ये ह्या किमती मग त्यांना खर्च किती येतो, प्रोसेसिंग किती आहे, R&D वरती किती खर्च केलेला आहे, डेव्हलपमेंटवरती किती केलं आहे, आणि त्याच्यामध्ये मग डिसेंट प्रॉफिट किती होतो, याच्यासाठी खास फॉर्म्युला ठरलेला आहे. त्या फॉर्म्युलाप्रमाणे हे किमती करता येतील. पण या किमती किती येऊ, मी खरं म्हणजे या किमतीच्या विरोधात आहे. त्याच्यावरती याच्यामध्ये नियंत्रण असू नये. पण लसीचा मुबलक पुरवठा कसा करता येईल आणि याच्यासाठी तुम्ही कुठल्या कंपन्यांशी रात्रंदिवस कसे निगोशिएशन्स करता आहात हे खरं महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे की फ्री लस, म्हणजे तो कोणी रस्त्यावरील एखादा कोणी बेगर असेल किंवा श्रीमंत माणूस असेल, कारण लसीचं एक महत्वाचं आहे. आणि ह्या पॅन्डेमिकच्या बाबतीमध्ये इफ आय एम सेफ एव्हरीबडी इज सेफ, और इफ एव्हरीबडी इज सेफ आय एम सेफ, प्रत्येकाचं जोपर्यंत लसीकरण होत नाही, मेजॉरिटीचं लसीकरण होत नाही, तोपर्यंत या रोगावरती नियंत्रण येणार नाही. त्यामुळे मग केवळ श्रीमंतांना जे काही लोक आत्ताही अमेरिकेला जाऊन केवळ लसीसाठी अमेरिकेला जाऊन ते येत आहेत, त्याचा अर्थ असं की ते प्रोटेक्ट झाले का नाही. जोपर्यंत संपूर्ण देश प्रोटेक्ट होत नाही तोपर्यंत कोणीही प्रोटेक्टेड नाही आहे. हे कुठेतरी लोकांच्यावरती मुंबवलं पाहिजे आणि शासनाने तसं केलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधी यांनी खरं म्हणजे आता पुढे आलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की मीडियाने
खरं म्हणजे मीडियाने सुद्धा की या देशाला एक वर्षभर विचारलं पाहिजे होतं की आपलं धोरण काय आहे, कोविड लसीचं धोरण काय आहे. तुम्ही जर बघितलं काय त्यांच्या वेबसाईटवरती कुठेही कोविड लसीच्या बाबतीमध्ये धोरण असं दिसत नाहीये. आणि मग 18 वर्षाच्या पुढे द्यायचंय का, 25 वर्षाच्या पुढे द्यायचंय का, 60 वर्षाच्या पुढे द्यायचंय का, मग ते कुठल्या राज्यांनी काय करायचंय, मग आम्ही एवढे हजार केलेले आहात आम्ही टेंडर, हे फार मोठं कन्फ्युजन तयार झालेलं देशामध्ये. बरोबर आहे. डॉक्टर अविनाशजी, याच मुद्द्याला पुढे घेऊन मी आपल्याकडे येतोय. खरं तर एका बाजूला धोरण नाहीये हे तर स्पष्ट होताना दिसून येत आहे, दुसरीकडे कुणाच्या इच्छाशक्तीचा अभाव या ठिकाणी जो आहे तो दिसू लागलेला आहे. या कंपन्यांवरती, त्यांच्या लसींच्या किमतींवरती नियंत्रण आणण्यासाठी पुढची स्टेप राज्यातल्या आणि देशातल्या जनतेनं काय करायला हवी आहे. दबावगट निर्माण करायचा झाला तर या आरोग्य व्यवस्थेतील प्रत्येक व्यक्ती, माध्यमांमधील प्रत्येक व्यक्ती, सर्वसामान्य जनता यांनी आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. डॉक्टर अविनाश, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. शेवटी दबावगट निर्माण करणं आणि ह्या गोष्टी ह्या सामान्य माणसाच्या हातात नसतात. सामान्य माणसाला रस्त्यावर उतरणं हे आवश्यक असतं, पण उतरतोच असंही नाही. आपण अनेकदा पाहिलंय, महागाई विरुद्ध किंवा इतर याच्या विरुद्ध लोक निमूटपणे सहन करतात, मग ती पेट्रोलची महागाई असो किंवा अन्नधान्याची महागाई असो. परंतु राजकीय शक्ती, सामाजिक यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन ह्या गोष्टीवर एखादं आंदोलन निर्माण केलं पाहिजे. पण अजूनही एक गोष्टीकडे मी आपल्याला लक्ष वेधू इच्छितो, ते म्हणजे 16 जानेवारीला आपल्या इथं लसीकरण सुरू झालं. त्यावेळेला सर्व लस ही केंद्र सरकार घेत होतं आणि राज्य सरकारांना पुरवत होतं. सर्वांसाठी 150 रुपये दर होता. खाजगी हॉस्पिटल्सनी त्यावेळेला परवानगी दिली होती. खाजगी हॉस्पिटल्सनी सरकारकडून घ्यायची, त्यांना 150 रुपये आधी पाठवायचे, त्याप्रमाणे ते मिळायचं आणि 100 रुपये वर घेऊन ती सर्वसामान्यांना टोचली जायची. आता अचानकपणे 30 एप्रिल पर्यंत ही गोष्ट घडल्यानंतर 1 मे पासून अचानकपणे सरकारने असं जे जाहीर केलं की निम्मी 50% लस ही केंद्र सरकार उचलणार, उरलेली 50% लस ही राज्य सरकारांनी घ्यायची आणि खाजगी हॉस्पिटल्सनी सुद्धा डायरेक्टली त्या मॅन्युफॅक्चररकडून किंवा कंपन्यांकडून घ्यायची. यामध्ये हे बदल करण्याचं कारण काय होतं? यामध्ये निश्चितच काहीतरी वेगळा विचार होता आणि तो अनाकलनीय होता. म्हणजे हे जे आहे ना, हा बदल अतिशय चुकीचा होता. अजूनही या गोष्टीमध्ये पुन्हा, कारण राज्य सरकारांमध्ये, आज भारतामध्ये सर्व राज्य सरकारांमध्ये अनेक राज्य सरकारांची अशी तक्रार आहे की जर हा एवढा मोठा बोजा हा सर्व त्यांच्या याला जर पडला तर कित्येक राज्य सरकारही कोसळून पडतील, कारण त्यांच्याकडे तेवढं बजेट नाही आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट की केंद्र सरकारने 35,000 कोटी याच्यासाठी वेगळे ठेवले होते आणि ते जर हे त्याच्यातून लस उतरणार असेल आणि सगळी राज्य सरकार जर स्वतः आपापल्या राज्यात देणार असतील तर मग केंद्र सरकार निम्मा जो भाग उचलतोय तो कोणासाठी, हाही एक मोठा प्रश्न आहे आणि तो सुद्धा कमी किमतीमध्ये. नक्कीच डॉक्टर, हे सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर हे का किंवा हे असं का केलं याचं उत्तर आजपर्यंत मिळालेलं नाही. नक्कीच या प्रश्नाचं उत्तर राज्य आणि केंद्र सरकारला हे द्यावंच लागणार आहे आणि सातत्यानं लोकशाही न्यूज चॅनल देखील सर्वसामान्यांच्या हक्कासाठी अशा प्रकारचा जो विषय आहे तो लावून धरणार आहे. कारण डॉक्टर अविनाश आणि महेश सर, तुमच्याबरोबर बोलल्यानंतर एक गोष्ट निश्चित लक्षात येते की जसं अन्न वस्त्र निवारा गरजेचा आहे, तशाच प्रकारे आता प्रत्येकाचं आरोग्य देखील महत्त्वपूर्ण झालेलं असताना धोरण निश्चित नसल्या कारणाचा फटका हा सर्वसामान्य व्यक्तीला जो आहे तो उचलावा लागताना दिसतो. आणि या संदर्भामध्ये मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना जे आहे ते आवाज उचलणं आता गरजेचं झालेलं आहे. या चर्चासत्रामध्ये महेश सर आणि डॉक्टर अविनाश, जे आपण चर्चासत्रात सामील झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. या विशेष चर्चासत्रामध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.